उत्तर द्या मला. आपलं उत्तर चाललं होतं, प्रश्न उत्तर. हो. पहिलं आय हॅव अ सोल इन मी. आय हॅव अ सोल इन मी. मग हे राईट वाटतं? कुणा हा. कुणाला राईट वाटतं दोघींपैकी? थम्सअप करा. जर मी म्हणते माझ्यामध्ये आत्मा आहे, तर हे मी म्हणणार कोण आहे मग? म्हणजे आणखी कोणीतरी दुसरं आहे का मग? समजतंय? प्रश्न समजतोय? हो. काय वाटतं मग, हा चुकीचा आहे का राईट प्रश्न आहे? दुसरा प्रश्न बघा आता. आय हॅव अ सोल इन. काय वाटतं, ते राईट आहे का त्याच्या खालचं राईट आहे? विचार करून सांगा, नाहीतर कोर्स केलेला पूर्ण शून्य होऊन जाईल. आपण काय ऐकलं वारंवार? मी आत्मा या शरीराला चालवितो, शरीर मला नाही चालवत. आता कोर्स करायला तुम्ही शरीराला बसवलं का शरीराने तुम्हाला ओढत आणलं? आधी शरीर बसलेलं होतं मग तुम्हाला वाटलं कोर्स करावं म्हणून? तर तुम्ही विचार केला कोर्स करायचा आहे, चला फटाफट आवरूया, चला पेन आणि डायरी घेऊया, चला कुठेतरी रेंज चांगली मिळेल तिथे जाऊन बसूया, हे शरीराने ठरवलं का तुम्ही ठरवलं? आम्ही ठरवलं. राईट? नाही तर झोपून राहू शकलं असतं हो. शरीर. नाही, झोपायचं नाही. चल हे काम कर, चल इथे बसायचे तुला. हे सगळे निर्णय कोण घेतले? ही बुद्धी आणि मन. आणि हे संस्कार चांगल्यापणाचा, किंवा माझा परमात्मा पिता आहे, मेडिटेशन मलाही शिकायचंय, मी काहीतरी विशेष उद्दिष्ट घेऊन आले, हे सगळे संस्कार कोणामध्ये? आत्म्यामध्ये आहेत. आणि त्याच्या सगळ्यामुळेच तुम्ही येऊन हो. कोर्सला बसलात ना. त्यामुळे शरीराने ठरवलं की तुम्ही ठरवलं? आम्ही ठरवलं. आम्ही. त्यामुळे तुम्ही शरीर आहात की आत्मा आहात? म्हणजे तुम्ही बघा, एक टेप रेकॉर्डर आहे आणि त्याच्यामध्ये कॅसेट टाकली जाते. टेप रेकॉर्डर महत्वाचा आहे, परंतु कॅसेट असल्यानंतरच कळतं की त्या कॅसेटमध्ये काय काय. कॅसेटला खूप महत्वाचा आहे टेप. कॅसेटमध्ये काय काय भरलेलं आहे हे टेपमुळेच कळतं आपल्याला. परंतु फक्त टेप आहे आणि कॅसेटच नाही, फायदा होईल का? नाही. तसंच आत्मा आहे आणि शरीर आहे. आत्मा कॅसेट आहे, त्याच्यामध्ये भरलेले आहेत वेगवेगळ्या जन्माचे संस्कार, आणि शरीर म्हणजे टेप रेकॉर्डर आहे. जोपर्यंत आत्मा येत नाही तोपर्यंत कळत नाही. आपण म्हणतो माझं मूल, माझं मूल, पण जेव्हा मूल शरीरात येतं तुमच्या, आणि जेव्हा ते बाहेर येतं, त्याच्यानंतर कळतं याच्या कॅसेटमध्ये काय काय भरून आली आत्मा. तुम्हाला वाटतं माझं मूल, माझं मूल माझ्यासारखंच वागायला पाहिजे, परंतु ते तुमच्यासारखं वागतं का 100%? नाही. का बरं? कारण की त्याची स्वतःची रेकॉर्डिंग आधीचीच ऑलरेडी झालेली आहे. तसं आत्म्यामध्ये हे सगळे रेकॉर्डिंग असतात, त्याच्या अनुषंगाने आत्मा स्वतःच्या शरीराला चालवितो. त्यामुळे कोणतं वाक्य राईट आहे आता हे सांगितल्यावर? हे बोलणारी, कर्मेंद्रियाचा उपयोग करून घेणारी, ऐकणारी, नाकाद्वारे श्वास घेणारी, डोळ्याद्वारे बघणारी, कानाद्वारे ऐकणारी, तोंडावाटे बोलणारी, हे सगळे कर्मेंद्रियाद्वारे कर्म करून घेणारी आत्मा आहे मी. आता कोणतं वाक्य राईट आय आहे? आय हॅव अ सोल इन माय बॉडी. माझ्या शरीरात आत्मा आहे. मग माझं शरीर म्हणणार कोण आहे? आणि आत्म्याबद्दल जर मी बोलतेय तर म्हणजे आत्मा कोणतं तरी तिसरं आहे. मग आणखी दुसरं कोण आहे मी बोलणार? शरीर फक्त दोन कॉम्बिनेशन मन. आहे, आत्मा आणि शरीर. मन. मन. मन कसं बोलणार? मन तर आत्म्याची फॅकल्टी आहे ना. आत्म्याच्या ऑर्डर बुद्धी. शिवाय मन चालतच नाही. बुद्धी. संस्कार. नाही. ती पण आत्म्याच्या ऑर्डरने चालते. मोबाईल ऑटोमॅटिक फोन लावतो का? नाही. संस्कार. संस्कार पण आत्म्यामध्येच आहेत ना. हे तिन्ही आत्म्याच्या शक्ती सांगितल्या मी. वेगवेगळ्या शक्ती सांगितल्या का तुम्हाला? नाही. ब्रेन. बरं, मृत्यूनंतर ब्रेन नसतो का माणसात? मग तो बोलत का नाही? त्याच्या शरीराला जाळलं जातंय, उठून का बसत नाही तो? ओरडत का नाही? आधी तर चटके लावले तर हाय आई, आई ग बाबा रे म्हणतो. आणि त्या मुर्द्याला आपण जाळतो तरी बोलत नाही काही मृत अवस्थेत. ब्रेन तर आहे ना तिथे आणखी सुद्धा. कवटी नंतर फोडतो ना आपण. सांगा, विचार करा. मी म्हणते म्हणून नाही, म्हणून एवढे प्रश्न विचारते मी. तुम्हा
आत्म्यामध्येच हे सगळं काही आहे. त्यामुळे मी आत्मा आहे हे स्पष्ट करा. मी एक आत्मा आहे आणि मी या शरीरात आहे. मी वेगळी आणि शरीर वेगळं. मी आत्मा आणि माझं शरीर. माझी आत्मा नाही, मीच आत्मा. लक्षात येते? हो योगिताची आत्मा किंवा योगिता एक आत्मा आणि योगिताचं शरीर. योगिता नाव शरीराचं आहे. गायत्री नाव आई वडिलांनी ठेवलं 5वी नंतर किंवा ते बारस झाल्यानंतर. बाळ जेव्हा शरीरातून आलं तेव्हा त्याला नाव होतं का? बाळ बाळच म्हणायचो ना आपण त्याला. हो. नंतर त्याला नाव दिलं गेलं. मुलगा किंवा मुलगी याच्या हिशोबाने नाव दिलं गेलं. राईट? मुलगा पण बनतो आपण आणि मुलगी पण बनतो. परंतु ते शरीर असताना म्हणजे ते बाळ असताना सुद्धा काही त्याचं अस्तित्व नव्हतं का? नावामुळे थोडी अस्तित्व आहे. त्यामुळे योगिता नंतर नाव पडलेलं आहे. योगिता जागेवर करिश्मा काहीच पण ठेवू शकलो असतो. मग ते परिचय झालं असतं. किंवा हमीदा असं पण नाव ठेवू शकलो असतो. मुस्लिम घरात जन्म झाला असता तर मुस्लिम. ज्या ज्या धर्मात जन्म झाला ते धर्म आपल्याला लागले असते. पण ते आपल्याला नाही, शरीराचे धर्म आहेत ते. आत्म्याचा धर्म कोणताच नाही. आत्मा कर्माच्या अनुषंगाने धर्मात किंवा जातीत किंवा वर्ण व्यवस्थेत जाते किंवा वेगवेगळ्या घरात जन्म घेते आई वडिलांना चूज करून. याचं खूप गहन आहे हे शास्त्र. नंतर नंतर आपण शिकू शकतो याला ऍडव्हान्स मध्ये. आता एवढंच लक्षात घ्यायचंय की मी आत्मा आहे आणि शरीर माझं आहे, न की शरीर म्हणतो माझी आत्मा. शरीर म्हणूच शकत नाही. आत्मा आहे तरच शरीर ऍक्टिव्ह आहे. स्पष्ट होतंय का? तिन्ही वाक्य स्पष्ट झाले? कारण की हे खूप महत्वपूर्ण आहे. जर हे कळालं नाही आणि मेडिटेशन केलं तरी फायदा नाही. जोपर्यंत स्वतःला आत्मा समजत नाही तोपर्यंत शरीराशी वेगळं पण अनुभव होत नाही आणि तोपर्यंत शरीरावर आणि आत्म्याच्या 3 शक्तीवर ताबा होत नाही. मी मन आहे, मी बुद्धी असं समजलं तर मग ते तुम्हाला ओढून नेणार. माझं मन आहे तर माझं म्हटल्यावर त्याचा माझा त्याच्यावर कंट्रोल असतो. माझं मन म्हटल्यावर मी ठरवेल मनाला काय विचार करायचे. माझी बुद्धी आहे तर मी ठरवेल कसे चांगले निर्णय घ्यायचे की वाईट. माझे संस्कार आहेत तर मी ठरवेल कोणत्या संस्कारांना प्रायोरिटी द्यायची आणि कोणत्या संस्कारांना संपवायचं. माझं शरीर आहे तर मी ठरवेल याला सजवायचं की याला सिंपल ठेवायचं. माझं शरीर आहे तर मी ठरवेल की याला जंक फूड खाऊ घालायचं की सात्विक अन्न खाऊ घालायचं. याला खूप झोपू घालायचं की याला अलर्ट ऍक्टिव्ह ठेवायचं. आळशी बनवायचं याला की ऍक्टिव्ह बनवायचं. माझं शरीर आहे, मी ठरवेल. माझं मन, माझं बुद्धी, माझे संस्कार. हे वापरू शकता वाक्य. पण मी आत्मा आहे हे ठरल्यानंतर. कळतंय का मी काय बोलू इच्छिते तुम्हाला? आणि वळतंय का? ऍक्सेप्ट होतंय का? हो. ऍक्सेप्ट व्हायला उशीर लागू शकतो पण समजून करा. जे पण मी सांगतेय तुम्हाला सांगतेय समजण्यासाठी. जेव्हा तुम्ही समजलं तेव्हा तुम्हाला कळेल. त्यामुळे मी जर आत्मा आहे म्हणजे माझं या शरीरात एक वेगळं स्थान आहे, वेगळं अस्तित्व आहे. शरीर नसलं तरी सुद्धा मी कॅसेट आहे, माझ्यामध्ये रेकॉर्डिंग आहे, मी सिम कार्ड आहे. मोबाईल असल्यानंतर कळतं की सिम कार्ड मध्ये काय कॅपॅसिटी आहे. परंतु मी ओरिजिनल आहे. मी या शरीराचा मालिक आहे. शरीर माझं मालिक नाही. शरीराने म्हटलं हे बघ ते बघ, मी ठरवणार बघायचं की नाही बघायचं. शरीराने सांगितलं हे खा ते खा, मी ठरवणार. जेव्हा हे क्लॅरिटी असेल की मी मालिक आहे, मी राजा आहे शरीराचा, तेव्हा राजयोग, स्वराज्य अधिकारी, हे शरीर म्हणजे आपलं स्वराज्य, याच्यावर अधिकारी शब्द लिहू शकता तुम्ही. मी स्वराज्य अधिकारी आत्मा आहे असा शब्द बोलू शकते. त्याला म्हणतात स्वमान, स्वतःला मान देणं. आतापर्यंत म्हटलं मन पळतो, मन असं करतो, माझं मनच लागत नाही, स्वतःच्या चुगल्या केल्या म्हणजे स्वतःलाच अवमानना केली, स्वतःचा इन्सल्ट केला वारंवार लोकांसमोर. आता स्वतःला मान देणं शिकायचंय. स्वमान, मी स्वराज्य अधिकारी आहे. माझं मन शांत बसतं. पूर्ण कोर्स केलाय माझ्या मनाने. माझ्या बुद्धीने निर्णय घेतलाय की झोपण्यापेक्षा इतर इकडचं तिकडचं बघण्यापेक्षा मला रोज अर्धा एक तास काढायचा आहे स्वतःच्या उन्नतीसाठी. हा निर्णय मी घेतलाय. माझी बुद्धी खूप छान आहे. आतापर्यंत चुगल्या केल्या ना मनाच्या बुद्धीच्या. माझे संस्कारच असे, काय करू, माझा स्वभावच असा आहे. मी किती प्रयत्न केले तरी बदलत नाही. माझा स्वभाव आहे, मी बदलू शकते. वाक्य चेंज करा.
वारंवार बदला, वारंवार बोला, त्याचं हॅमरिंग होईल आणि आतमध्ये त्याचा निरोप जाईल. कळतंय? आर यू विथ मी? हो. येस. तर मी आत्मा आहे आणि माझ्यामध्ये हे क्वालिटीज आहेत. 7 गुण माझे आहेत, 5 संस्कार माझे आहेत. त्याच्यामधनं मी कोणतं समोर घ्यायचं, कोणतं मागे हे ठरवते. या शरीरात माझं वेगळं अस्तित्व आहे आणि ते या भ्रुकुटी मध्यामध्ये आहे. दोन्ही आयब्रोच्या मध्यमध्ये भ्रुकुटी म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. भ्रुकुटी, भ्रू मध्य, इथे मी आत्मा राहतो. काल पण सांगितलं होतं तुम्हाला, ब्रेनचं चित्र दाखवलेलं आहे. हे इथे आत्मा चमकते आणि ही डोळ्याने न दिसणारी आहे, कारण की खूप सूक्ष्म आहे. सायंटिस्ट पण त्याच्या मागे लागलेत, परंतु बघितलं एका माकड मरणार होता तर त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं की याची आत्मा कशी बघूच आपण आता, आणि खूप त्याच्यावर सीसीटीव्ही लावले, परंतु काच फुटला पण आत्मा काही दिसली नाही त्यांना, कारण की याच्यावर मेटाफिजिक्स वालं शास्त्र, सायन्सचं एक फील्ड काम करतं. याच्यावर कोणतेही सायंटिस्ट पोहोचू शकले नाही. हे फक्त अध्यात्म्यानेच सफल होतं. त्यामुळे म्हणतात सायन्स विदाउट स्पिरिच्युअलिटी कसं आहे, लंगडा आहे. आणि स्पिरिच्युअलिटीला सायन्सची जोड भेटली तर मग त्याला डोळे मिळतात, नाहीतर अंधश्रद्धा होते ती. त्यामुळे तुम्हाला अंधश्रद्धेत न घालता सगळ्या गोष्टी फोडून फोडून सांगितल्या जात आहेत. असा कोर्स कधी केला तुम्ही? नाही. नाही. ठीक आहे, कारण की हे तुमच्या पित्याने, परमात्म्याने तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. आता पुढचं हे क्लिअर झालं असं समजून पुढे जाते मी. इथे दाखवलेले शरीरामध्ये आपला ऍड्रेस टेम्पररी आहे. मी तुम्हाला विचारला परिचय तर तुम्ही ऍड्रेस मध्ये 2 ऍड्रेस सांगता, टेम्पररी ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस. टेम्पररी ऍड्रेस कशाला म्हणतात? जिथून आपण हलत असतो वारंवार. आणि परमनंट ऍड्रेस म्हणजे जिथे नेहमी आपण अल्टिमेट तिथे भेटणार किंवा ते आपलं अल्टिमेट स्थान आहे. राईट? तसं शरीरामध्ये आपण कायमस्वरूपी राहणार आहोत का? का काही कालावधी आहे? काय म्हणता? कालावधी कालावधी किती वर्ष राहतो आपण? 60 60-70 वर्ष आता. है ना? जास्तीत जास्त 100-150 वर्ष, नाहीतर कमीत कमी आईच्या गर्भात आल्यावर कोणी कोणी गर्भात पण चाललं जातं परत, म्हणजे त्याचा हा. जीवन खूपच कमी झालंय. कोणी कोणी गर्भाच्या बाहेर आलं की लगेच मरतं, एका दिवसाच झालंय. या प्रकारे शरीराचं वेगवेगळे जन्म असू शकतात. आत्म्याचं टेम्पररी ऍड्रेस शरीर आहे जोपर्यंत शरीरामध्ये आपण राहतो. बाकी परमनंट ऍड्रेस आत्म्याचं आहे. बघा इथे फील करा, ही पृथ्वी आहे, 5 तत्व तिथे आहेत, अन्न, वस्त्र, जल, अन्न काय म्हणतात त्याला, जल, स्थल, अग्नी, आकाश, पवन, हे 5 तत्वांनी बनलेलं हे वायुमंडल आहे. त्यामुळे 5 तत्वाचं शरीर इथे राहू शकतं. फिजिकल वर्ल्ड मध्ये फिजिकल बॉडी राहते, याला स्थूल लोक असं म्हणतात हिंदीमध्ये. इंग्लिशमध्ये फिजिकल वर्ल्ड म्हणतात. हे 3 लोक आहेत. म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे 3 जग आहेत. पहिलं जग स्थूल मनुष्यसृष्टी, जिथे आपण शरीरासहित राहतो. दुसरं जग जिथे शरीर रूपी, चमडी रूपी शरीर नाहीये, सूक्ष्म लाईटचं, फरिश्ते म्हणतात ना, एंजल्स, पर्या, तर त्यांच्यासारखं लाईटचं चमकणारं शरीर असतं आपलं. ते या सूक्ष्म शरीर इथे राहतं, सूक्ष्म लोक, पांढऱ्या प्रकाशाची दुनिया, ढग आकाशांच्याही वर, पार पलीकडे, जिथे रॉकेट वगैरेही जाऊ शकत नाही, कारण की हे इथे दिसायला खूप छोटं दिसतं. इथून आपण डोळ्याने ते बघू शकत नाही, आणि रॉकेटमध्ये इंधन टाकावं लागेल एवढं वर जायला, तर एवढं इंधन टाकून एवढ्या वर जाऊ शकत नाही. हे सगळं आध्यात्मिक लेवलला समजण्याच्या आणि अनुभव करण्याच्या गोष्टी आहेत. हे मेडिटेशन मध्ये तुम्ही अनुभव करणार आहात हळूहळू. तर सूक्ष्म वतन, स्थूल वतन, सूक्ष्म वतन, आणि त्याच्या वरचं वतन आहे, वतन म्हणजे देश, याला म्हणतात मूल वतन, म्हणजे मूळ आपण जिथून आलेलो आहोत. एक उलट झाड दिसतंय तुम्हाला इथे, हो. हे मूळ उलट झाड आहे आत्म्यांचं. इथे आपला बीज परमात्मा हा वरच्या दिशेला आहे, म्हणून हे झाड उलट दाखवलेलं आहे. प्रॅक्टिकलमध्ये झाडं खालून वर उगवतात, हे झाड वरून खाली दिसतंय, कारण की वर सगळ्यात वर आहे परमपिता परमात्मा, आपल्या सगळ्यांचा बाप, या विश्वाचा नियंता, ज्याला लोक गॉड, ईश्वर, अल्लाह वेगवेगळं म्हणतात, ज्याचा परिचय आपण पुढच्या सत्रात घेणार आहोत. खूप महत्वपूर्ण आहे ते. मेडिटेशन या 2 सत्राच्या आधारावरच होतं. आपण कोण आणि ज्याच्याशी जुळायचंय, ज्याच्याशी शक्ती घ्यायची आहे तो कोण, या दोन्हीचा या मेडिटेशन मध्ये खूप खूप महत्वाचा वाटा आहे. म्हणून या दोन्ही सेशनवर मी जास्त वेळ घालणार आहे.
तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचंय, जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त समजू शकाल. ओके, नाही तर पुढचं पाठ मागे सपाट केलं, होमवर्क नाही केलं तर आपण तिथेच एटी मध्ये फिरत राहू. चालेल? ओके, हे पक्क करायचं. मग आपल्या सगळ्यांचा पिता हा परमात्मा वर राहतो, आपण पण परमनंट ऍड्रेस आपला हा आहे. जेव्हा आपले सगळे जन्म फिनिश होतात या दुनियेमध्ये आल्यावर 5,000 वर्ष आपण इथे ड्रामा प्ले करतो, वेगवेगळे रोल प्ले करतो, वेगवेगळे जन्म घेतो. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 84 जन्म आपण घेतो. हे सगळं मी नंतर तुम्हाला 84 जन्माची कहाणी सांगणार आहे. पण आता एवढं समजायचंय की कमीत कमी आपण एक जन्म आणि जास्तीत जास्त 84 जन्म घेतो, आणि सगळे जन्म संपल्यावर आपण परत वर जातो आपल्या परमनंट घरी विश्राम करायला. याला शांतीधाम सुद्धा म्हणतात, कारण की आत्म्याला खरी शांती इथे भेटते. मग आता इथे गार्डन मध्ये कुठे जाऊन बसलो आपण, तर परमनंट शांती नाहीये तिथे. रात्रीचा तरी आवाज असेल, काहीतरी असेल, पण इथे परमधामामध्ये, याला परमधाम सुद्धा नाव आहे. मी जेवढे नावं बोलते आय होप की तुम्ही लिहून घेताय, जे नवीन नवीन मिळत आहे तुम्हाला. तर किती नावं लिहिलेत तुम्ही आतापर्यंत परमधामाचे, वरच्या लोकाचे, सोल वर्ल्डचे? सांगा. स्थूल वतन, हा, सूक्ष्म वतन. नाही, सूक्ष्मवतन याचं नाव, याचे नाव हा, सांगा. स्थूलवतन खालच्या वचन नाव. एक या परमधामाचे खूप सारे नावं ठेवलेत आपण. शांतीधाम, सुखधाम. नाही, सुखधाम नाहीये तिथे, सुख नाहीये, तुझ्या कोणत्याच गुणाची अनुभूती नाहीये तिथे. आपण कोमा स्टेज मध्ये असतो, काहीच नाही, फक्त आत्मा. ते काही कळत नाही आपल्याला, परमात्म्याच्या जवळ आहो हे सुद्धा आपल्याला माहित नसते. अनकॉन्शियस स्टेज असते ती. जसं कोमामध्ये आत्म्याला काहीच कळत नाही ना, माणसाला रिॲक्शन देत नाही, काहीच नाही, कारण की इथे आपल्याला शरीर पण नाही, आपण बोलू पण शकत नाही. त्यामुळे याला म्हणतात टॉकी, मूवी आणि सायलेन्स. इथे फक्त हालचाल करू शकतो, बघू शकतो, एकमेकांना डोळ्यांनी समजू शकतो, पण इथे आवाज नाही, कारण की आवाज करणारं तोंड आणि हवा आणि आकाश तत्व हे इथे आहे. लक्षात येते? क्लिअर होते? याला म्हणतात टॉकी, याला म्हणतात मूवी, याला म्हणतात सायलेन्स. म्हणजे इथे कोणताच आवाज नाही, हालचाल नाही, फक्त आत्मिक रूपात आपण तिथे चिपकलेले असतो आपापल्या जागेवर. वेगवेगळ्या धर्माची आत्मा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राहते इथे. ठीक आहे? आणि सगळ्यात वर राहतो परमात्मा, आणि त्याच्या जवळ ते आत्मे राहतात जे मेडिटेशनने आणि चांगल्या कर्माने त्याला विश्वामध्ये प्रसिद्ध करतात, त्याचं नाव रोशन करतात. आणि काही वाईट कर्म करतात ते आत्मे कुठे असणार मग? ते मागे बाल्कनीचं तिकीट काढतात. तर आता तुम्हाला या राजयोग कोर्समुळे तिकीट मिळतंय परमधामाचं. फर्स्ट क्लास घ्यायचं का शेवटचं? इथे फर्स्ट क्लास चांगलं नसतं, पण तिथे फर्स्ट क्लास चांगलं आहे. तर कोणत्या रो मध्ये बसायचे तुम्ही तुमचं ठरवायचं. आताही तुम्ही जुने उशिरा जरी आले असाल, 1936 पासून हे ज्ञान परमात्म्याने देणं सुरू केलेलं आहे. तर आज किती वर्ष झाले? 2024 चाललेलं आहे. 1936 मध्ये परमात्मा आलेला आहे धर्तीवर, आणि त्याने हे ज्ञान आपल्या मुलांद्वारे, प्रजापिता ब्रह्माद्वारे विश्वामध्ये पसरवणं सुरू केलेलं आहे. आज कमीत कमी करोडो लोकांनी हे ज्ञान घेतलेलं आहे. कोरोना काळामध्ये तर युट्यूबच्या मार्फत खूप जणांपर्यंत पोहोचलेलं आहे. राईट? फायदाही झालेला आहे कोरोनामुळे. त्याच्यामुळे अनेक लोकांची सेवा झाली. मृत्यूच्या भीतीपोटी कोण हो, लोकांनी आजकाल मेडिटेशन शिकणं सुरू केलंय, स्वतःला जाणणं सुरू केलेलं आहे. आज वेगवेगळ्या प्रकारचे लोक मेडिटेशन शिकवतात, पण प्रॅक्टिकल ओरिजिनल राजयोग हा केवळ परमात्मा पिता हा इथे शिकवतो. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही संस्था परमात्म्याने स्थापन केलेली आहे. डोळ्याने तो दिसत नसेल तरी सुद्धा त्याने स्वतः आपलं कर्तव्य केलेलं आहे. त्याचंही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे सगळं डिटेलिंग. ठीक आहे? त्यामुळे जोडलेला राहा. रोजचं सेशन खूप लक्षपूर्वक ऐका. तर आत्मा ही टेम्पररी या शरीरात, जे जे शरीर घेतो आपण त्या त्या शरीरात टेम्पररी, आणि परमनंट परमधामात आपला ऍड्रेस आहे. आता लक्षात आलं परिचय तुम्हाला? आता मी विचारला तुम्ही कोण आहे, तर एक आध्यात्मिक परिचय वेगळा देऊ शकता का? दुनियाच्या लोकांना नका देऊ, लोकांच्या फॉर्म मध्ये लिहिणार परमधाम तर ते तुम्हाला बाहेर काढतील. तिथे कळणार नाही लोकांना. ही आध्यात्मिक भाषा आहे. ओके? मनामध्ये हा परिचय स्पष्ट ठेवा की मी काही या घरची नाहीये. मी काही, ही आता जे दिसते मला घर, हे माझं नाहीये. हे आई वडिलाचं, नवऱ्याचं जे पण घर आहे हे टेम्पररी आहे. ओरिजिनल माझं घर वर आहे, त्याचं भाडं भरावं लागत नाही, आणि त्याच्यातून कोणी काढत पण नाही आपल्याला.
परमनंट शांती तिथे असते. ओके, तर हा बघा, हा आता आपला पूर्ण परिचय आहे. याचा फोटो काढू शकता तुम्ही, काढून घ्या. नाव काय आहे आपलं? आत्मा, स्पिरिट, रूह, चेतना. आपले क्वालिटीज काय काय आहेत? 7 गुण. आपलं स्वरूप कसं आहे, दिसतो कसं आपण, जसं आपण म्हणतो मी गोरी आहे, काळी आहे, छोटी आहे, मोठी आहे, है ना? हे आपण म्हणतो ना, स्त्री आहे, पुरुष आहे. तर हे शरीराचे परिचय झालेत. मी कोण आहे? मी डिवाइन पॉइंट ऑफ लाईट, एक सूक्ष्म चमचमाता बिंदू आहे मी. माझं स्वरूप असं आहे. मग शरीर कसंही असो, मी ओरिजिनल अशी आहे, शांत, छान, स्टारलाइट. मग माझं घर कुठे आहे? हेवनली अबोर्ड. शरीरामध्ये भ्रुकुटीच्या मध्यात टेम्पररी ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस, सुप्रीम अबोर्ड. नंतर माझं काम काय आहे? मी कशाला आलेली आहे? माझं कर्तव्य काय? प्रोफेशन काय? क्वालिफिकेशन काय? एज्युकेशन काय? तर माझ्यामध्ये मी एक ऍक्टर आहे आणि वेगवेगळे रोल प्ले करण्यासाठी मी या विश्वाच्या ड्रामा स्टेजवर आलेली आहे, बेस्ट रोल प्ले करण्यासाठी. कळालं स्वतःचा परिचय? पूर्ण परिचय विचारला तर देऊ शकता आता? पुढे जाऊ का मी? हो. चला, तर हे परमपिता परमात्म्याचा परिचय आहे. आजच्या पुरतं एवढं ओके होईल मला वाटतं. आणि हे आपण आता पुढच्या सत्रात शिकू की आपण आत्मा आहोत, मग आपला पिता कोण आणि आपला कर्तव्य काय, आणि त्याच्याकडनं आपण सगळ्या शक्ती कशा मेडिटेशन मध्ये घेऊ शकतो. तर ही क्लॅरिटी आली असेल. आजचा कोर्स पहिला दिवस तुमचा 3 दिवसात आम्ही फिनिश केलेला आहे, पण जाणून बुजून तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी यावी म्हणून रिपिटेशन झालेले आहेत. आय थिंक तुम्हाला आता हे स्पष्टपणे जाणवलं असेल. शेवटी आम्ही तुमची एक्झाम घेणार आहोत, त्यात तुम्ही पास व्हाल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही सगळ्या जणांनी ग्रुप जॉईन केला, पण एवढ्यापैकी तुम्ही दोघींनी तग धरला, त्याच्यासाठी तुम्हा दोघींना अभिनंदन. आणि स्वतःसाठी तुम्ही पण टिकून. थँक्यू. आम्हाला भेटलंय, आम्ही फक्त भेटलेलं देतोय, थोडंसरी त्याचं ऋण चुकवतोय. आमचे भाऊ तुम्ही सगळे, आम्ही आत्मा स्वरूपात आपण सगळे भाऊ भाऊ आहोत. त्यामुळे आपल्या भावांना शोधतोय आम्ही विश्वामध्ये, कुठे कुठे पसरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सापडलात. तुम्हाला आम्हाला जे भेटलं ते देतोय, तुम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवा. म्हणून चांगल्या प्रकारे समजून घ्या, तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवा, तुमच्या घरात त्याचा फायदा करून घ्या. ठीक आहे? ऑप्शन. थँक्यू. शांती. होमवर्क आठवण येत ना तुम्हाला? ग्रुपमध्ये होमवर्क टाक. हो. मग टाकल्याशिवाय पुढचं सेशन नाही घेणार मी. मी स्ट्रिक्ट टीचर. तुम्हाला मला पर्सनली पाठवू शकता, ग्रुपमध्ये टाकू शकता, तुम्हाला जे चांगलं वाटतं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, लोक काय म्हणतील ग्रुपमध्ये टाकलं तर, या विचाराला जिंका. तुम्ही टाकलं तर लोकांना कळेल, अरे आपण झोपलेलो हे बघा, काहीतरी चाललंय ऍक्टिव्हिटी, है ना?